लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणी में महिला दिवस पर अनोखी पहल, नानलपेट पुलिस थाने की कमान महिलाओं के हाथों में। परभणी शहर में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर नानलपेट पुलिस थाने में महिला सशक्तिकरण का प्रेरणादायी उपक्रम आयोजित किया गया। इस पहल के तहत एक दिन के लिए पूरे पुलिस थाने का संचालन महिला पुलिस कर्मियों को सौंपा गया। दिन भर महिला पुलिस कर्मियों ने थाने में आने वाली शिकायतें दर्ज की, नागरिकों से संवाद किया तथा विभिन्न प्रशासनिक कार्यों की जिम्मेदारी भी सफलतापूर्वक निभाई। उनके आत्मविश्वास और कार्यकुशलता ने उपस्थित अधिकारियों व नागरिकों को प्रभावित किया। ये कार्यक्रम पुलिस निरीक्षक सोनेत मैडम के मार्गदर्शन में संपन्न हुआ। इस अवसर पर थाने के अन्य पुलिस अधिकारियों और कर्मचारियों ने महिला पुलिस कर्मियों के कार्य की सराहना करते हुए उन्हें आगे भी इसी उत्साह के साथ कार्य करने के लिए शुभकामनाएं दी। महिला दिवस के अवसर पर आयोजित इस पहल से महिला पुलिस कर्मियों का मनोबल बढ़ेगा और समाज में महिला सशक्तिकरण का सकारात्मक संदेश जाएगा। प्रभारी मला नानलपेट पोलीस स्टेशनला बसवलं, त्याबाबत मी सरांची आभार मानते। आणि आज दिवसभर सकाळपासून 9 वाजेपासून ठाण्याला मी प्रभारी म्हणून काम बघते। छान वाटतंय आणि एक जबाबदारी पण आहे खांद्यावरती, ती पेलण्यासाठी मी स्वतःला तेवढं हे समजते की मी ती जबाबदारी पार पाडू शकते। म्हणून माझ्यासोबत माझ्या महिला होमगार्ड आहेत, पोलीस कॉन्स्टेबल अंमलदार आहेत। आज सर्व ठिकाणी महिला अंमलदार बसलेले आहेत। PSO म्हणून महिला अंमलदार आहे, CCTNSला महिला अंमलदार आहे, बीट जमादार महिला अंमलदार आहे, गस्तीसाठी मी महिला अंमलदार नेमलेले आहे। म्हणजे एकूणच आमचं महिला पोलीस स्टेशन, महिला पोलीस ठाणं झालेलं आहे पूर्णपणे। आज महिला दिन आहे, काय सांगाल महिलांसाठी? महिलांना जर मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते। सर्वात पहिल्यांदा महिलांना मी एक माझ्याकडनं संदेश देते की महिला सक्षमपणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात आणि नेहमीच पार पडत आलेले आहे। मी सांगते की आव्हानात्मक काम आल्यानंतर कधीही मागे घेऊ नका। जेव्हा आपल्याकडे आव्हानात्मक काम दिलं जातं तेव्हा ती आपली क्षमता पारखण्याची संधी आपल्याला आलेली असते आणि आपण त्या संधीचं सोनं करावं, आपल्या क्षमतांना वाव द्यावा आणि महिलांनी आव्हानात्मक कामकाजाचा स्वीकार करावा व आव्हान म्हणून ते स्वीकारून ते पूर्णपणे कधीच नाही।